नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आपल्याला माहिती आहे की आपली कडेगाव आणि पलूस सांगली जिल्ह्यातील या दोन तालुक्याची एकच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, ती विट्याला आहे. आणि कडेगावला स्वतंत्र तालुका होऊन बरीच वर्ष झाली. स्वतंत्र कोर्ट आहे, स्वतंत्र प्रांत आहे, स्वतंत्र तहसीलदार आहे, परंतु स्वतंत्र बाजार समिती नाही आहे. या विषयात आपल्या या जिल्ह्याचे नेते, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष श्री राजाराम गरुड साहेब यांनी प्रयत्नपूर्वक त्यांनी कडेगावला कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठपुरवठा करून अगदी पणन मंत्र्यांना मागे लागून त्यांनी एक विजयश्री खेचून आलेला आहे. मध्यंतरी त्यांचा पत्रव्यवहार पेपरमध्ये सुद्धा आला होता. आज मी श्रीयुत राजाराम गरुड यांच्यासोबत आहे आणि खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की कडेगावसाठी वर्षानुवर्ष झटणारा हा आपला नेता कडेगावला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती हवी आहे आणि ती शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, म्हणून त्यांनी एक चांगलं काम केलं आहे. मी श्री राजाराम गरुड यांना विनंती करतो की मुख्यमंत्र्यांशी तुमचा संवाद झाला आहे, पणन मंत्र्यांशी संवाद झाला आहे, जयकुमार रावलीने इशारा दिला आहे, काय नक्की झालं आहे आपल्या कडेगाव बाजार समितीच्या विषयातलं? कडेगाव तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती ही पूर्वीपासून विट्याला अटॅच होती. परंतु या राज्याचे मुख्यमंत्री, या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी व माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या शेतमालाला त्याच ठिकाणी योग्य भाव मिळावा, कडेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपला माल घेऊन कराडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जावं लागायचं, कधी विट्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला जायला लागायचं, कधी कोल्हापूरला जायला लागायचं. तर ज्या प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती झाली पाहिजे, यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बाजार योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती झाली पाहिजे यासाठी कॅबिनेटमध्ये शासन निर्णय केला आणि शासन निर्णय करून तसा GR पण पारित केलेला आहे. आणि त्या GRनुसार आता प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिळणार आहे. आणि त्यासाठी कडेगावमध्ये व्हावी यासाठी शासनाचा पत्रव्यवहार शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर झालेला होता. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी कडेगावमध्ये जागा उपलब्ध होत नाही अशी कारणं देऊन ती या विधानसभेचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनी जागेचं कारण देऊन ती कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्या सोनेरा साखर कारखान्याच्या तिथं नेण्यासाठी घाट गाठलेला होता. आणि तसं त्यांनी लेखी पत्र या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेलं होतं. परंतु मी इथला व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळं शेतकरी आणि व्यापारी या दोघांची बाजू मांडणं मला गरजेचं होतं. आणि मी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे कृषी पणन मंत्री माननीय जयकुमार रावल साहेब या दोघांनाही सांगितलं समजावून की ही तालुक्यासाठी मंजूर झालेली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि तालुका प्लेस सोडून दुसऱ्या ठिकाणी जर ही पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नेली तर शासनाचे पैसे वाया जातील आणि तिथं कुठलाही शेतकरी फिरकणार नाही, कुठलाही व्यापारी तिथं जाणार नाही. आणि तालुक्याच्या ठिकाणी कडेगाव हे छोटा तालुका आहे, 55 गावं या तालुक्याच्या अंडर येतात आणि 55 गावातील लोक रोज या नात्या निमित्तानं कडेगावमध्ये येत असतात. त्यामुळं कडेगावला MIDCला लागून जो शासकीय भूखंड आहे, गायरान जमीन 24 हेक्टर, त्या जागेत ही कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी अशा आशयाचं पत्र आपण या राज्याचे पणन मंत्री व मुख्यमंत्री यांनी दिलं. त्यांनी त्याच्यावर रिमार्क मारून या जिल्ह्याचे सहाय्यक निबंधक यांना तात्काळ कारवाई करून सदर जागेवरचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावा अशा आशयाचं त्यांनी शेरा मारला. आणि त्यानुसार आता कडेगावमधील जागेची पाहणी झाली आहे. जागेचा तलाठी सर्कलने पंचनामा केला आहे. सदरचे गायरान जागेतील 2.5 एकर जागा ही कडेगाव नगरपंचायतीला कचरा डेपोसाठी दिलेली आहे. उर्वरित जागा ही महाराष्ट्र शासनाची महसूल खात्याची गायरान जागा आहे आणि त्या जागेतच आता 15 हेक्टर जागा आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीला कडेगावच्या लागणार आहे. तर माननीय तहसीलदार साहेब यांनी भूमी अभिलेखला तसे पत्र दिले की सदर 15 हेक्टर जागेची मोजणी करून तात्काळ या जागेचा मोजणीचा नकाशा सादर करावा. मंडलाधिकाऱ्याला पण बाकीच्या सूचना दिलेल्या आहेत की या जागेचा पूर्ण पंचनामा करून बाकीच्या पूर्तता बक्कड फॉर्ममध्ये सगळी माहिती योग्य ती भरून प्रस्ताव देण्यात यावा. 10-12 दिवसात हा प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेबांच्याकडे येईल. तहसीलदार साहेबांच्याकडून जिल्ह्याचे
DDR यांच्याकडे प्रस्ताव जाईल आणि DDRच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे हा प्रस्ताव जाईल आणि तिथून हा प्रस्ताव माननीय मंत्रालयात जयकुमार रावल साहेब यांच्याकडे गेल्यानंतर या कृषी उत्पन्न बाजार समितीला मान्यता मिळणार आहे. अशा तऱ्हेनं कडेगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे. इथं MIDC आहे आणि MIDCला लागूनच रस्ते, पाणी, वीज सगळं MIDCचं आहे. त्यामुळे त्याला लागूनच ही जागा असल्यामुळं तिथं लाईटचा प्रश्न येणार नाही, रस्त्याचा प्रश्न येणार नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणार नाही, औद्योगिक पाण्याचा प्रश्न येणार नाही. आणि त्यामुळं या तालुक्यातल्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल. कडेगावमधले जे व्यापारी आहेत ते व्यापारी गाळे तिथं घेतील. तिथं मोठ्या प्रमाणात मंडई, भाजीपाल्याची मंडई तयार होईल, जनावरांचा बाजार होईल, शेळ्या मेंढ्याचा बाजार होईल आणि मोठ्या प्रमाणात या मार्केट कमिटीतून उलाढाल होईल. कारण त्याला ओगलेवाडीचं रेल्वे स्टेशन जवळ आहे, कराड जवळ आहे, सोयीचे माल पुरवठा करण्याच्या दृष्टीनं सोयीचं रेल्वे स्टेशन जवळ आहे. त्यामुळं या तालुक्याच्या विकासात भर पडेल आणि या तालुक्यातल्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल. धन्यवाद गरुड साहेब, अतिशय महत्त्वाची माहिती दिली. कारण की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची अडचण जाणून व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण कडेगाव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून कडेगाव MIDC निवड केली. अतिशय योग्य आहे. नाहीतर काही लोकांनी आपल्याकडं सगळं पाहिजे, आपल्याच भातावर सगळी डाळ पाहिजे म्हणून ही बाजार समिती षड्यंत्रपूर्वक एखाद्या विशिष्ट गावीच पाहिजे, ह्या गावात आमची मक्तेदारी आहे, ती मक्तेदारी तुम्ही मोडीत काढत आहात. मला वाटतं तुमचं जे काम आहे खरंच कौतुकास्पद आहे आणि असं दूरदृष्टी ठेवून काम करणारे आपण नेतृत्व आहे. आणखीन मला वाटतं की तुम्ही हा लढा कसा देताय, काय चाललंय या लढ्यात? यापूर्वी त्यांचे वडील आमदार असताना यापूर्वी या तालुक्यासाठी 3 संस्था मंजूर झालेल्या होत्या. एक मागासवर्गीय मुलामुलींचं वसतिगृह, ITI कॉलेज आणि क्रीडा संकुल. त्यावेळी तसंच कारणं सांगितली, कडेगावमध्ये जागा उपलब्ध नाही, जागा उपलब्ध नाही. त्या 3 विषयासाठी सुद्धा आम्ही तहसील कार्यालयासमोर सुरेश यादव, मी, युनुस पटेल आम्ही तिघांनी आमरण उपोषण केलं 4 दिवस. उपोषणानंतर मग स्वतः पालकमंत्री पतंगराव साहेबांनी आम्हाला चर्चेला आले आणि सांगितलं जागा कुठं आहे कडेगावात उपलब्ध करून द्या, मी सगळ्या संस्था इथं करतो. तर नाहीतर त्या संस्था तिने पण तिकडं वांगीला आणि चिंचणीला न्यायचा त्यांनी घाट घातला होता. आम्ही सांगितलं की कडेगावला MIDC आहे, MIDCमध्ये राखीव भूखंड असतात, त्यामुळे त्यातले राखीव भूखंड मिळाला आणि तिथं ITI कॉलेज कडेगाव तालुक्याचं MIDCच झालं. मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह तिथे झालं आहे आणि एक वसतिगृह आणि एक क्रीडा संकुल. त्यांनी क्रीडा संकुल अशा ठिकाणी नेलं की ते वांगीच्या माळावर, हिंगणगावच्या माळावर क्रीडा संकुल आहे. तिथं कुठलंही तालुक्याचं पोरगं, गावातलं त्या पोरगं खेळायला सुद्धा जात नाही. मात्र शासनाचे लाखो रुपये तिथं वेस्टेज गेलेले आहेत त्या क्रीडा संकुलात. तेच क्रीडा संकुल कडेगावमध्ये व्हावं, तालुक्याच्या ठिकाणी व्हावं. अनेक लहान मुलांना खेळता आला असतं, व्यायाम करता आले, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ तरुण प्रावीण्य झाले असते आणि चांगल्या पद्धतीचे खेळाडू त्या क्रीडांगणावर कडेगाव तालुक्यात घडले असते. परंतु अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला संघर्ष करूनच या तालुक्यातल्या सगळ्या संस्था इथं ठेवाव्या लागतात. ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे. म्हणजे प्रायव्हेट त्यांच्या संस्था आहेत ते तर आपल्या खिशात घालतातच, वरून ह्या शासकीय सगळ्या संस्था आहेत तेही त्यांच्या खिशात घालण्याचा कुटीर डाव या आमदाराने रचलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर आहे. तुम्हाला या विधानसभेचे विद्यमान आमदारात लोकांनी निवडून दिले आणि तुम्ही कडेगाव आमची राजधानी म्हणता, कडेगावनं आम्हाला मोठं केलं, कडेगावनं वाढवलं आणि कडेगावात मंजूर झालेल्या संस्था जर तुम्ही पळवून नेत असाल तर कडेगाववासियांच्यावर अन्याय आहे. आणि आम्ही स्पष्ट शासनाला इशारा दिला ही जरी संस्था कडेगावात नाही झाली कृषी उत्पन्न समिती तर आम्ही कडेगाव व्यापारीच्या वतीनं बेमुदत बंद ठेवून निदर्शनं करू, रस्ता रोको करू, संघर्ष करू, पण ही बाजार समिती कडेगावातच झाल्याशिवाय आम्ही शासनाला हे करणार नव्हतो. त्यामुळे आम्ही सगळी टोकाची भूमिका शासनासमोर मांडलेली होती. त्यामुळे ह्या टोकाच्या भूमिकेमुळेच ही कृषी उत्पन्न बाजार समिती कडेगावला मंजूर झाली. आमदार साहेब, तुम्ही काय म्हणता की माझं गाव पलूस कडेगाव, परंतु तुम्ही जरी म्हणता की माझं गाव पलूस कडेगाव पण सगळ्या संस्था माझ्या गावी नेऊन लाव, अशी तुमची ही अवस्था आहे. मला वाटतं की सर्वांनी, जाणकार मतदार बंधूंनी आणि लोकांनी, सुज्ञ नागरिकांनी याची दखल घेणं गरजेचं आहे की आमदार हा एका गावचा नसतो, आमदार हा त्या मतदारसंघाचा, त्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारा असतो. सगळं काही माझ्याच गावी न्यायचं, सगळं काही माझ्या खिशात असलं पाहिजे असं न करता सर्वांचा समतोल विकास करणं गरजेचं आहे.
मला वाटतं त्यामध्ये कुठंतरी हे आमदार साहेब कमी पडत आहेत. साहजिकच त्यांचं लक्ष या मतदारसंघावरती नाही आहे, त्यांचं लक्ष फक्त पुणे आणि त्यांच्या संस्थावरती वाढवणीवरती नक्की आहे. परंतु या लोकांवरती कडेगावच्या आसपासच्या खेड्यावरच्या किती अन्याय होतोय की कुठलीही संस्था माझ्या गावी नेऊन लाव अशी अवस्था आहे. सुजाण नागरिक जाणते नागरिक आहेत, त्यांना हे सगळं कळतं आहे आणि अशा नेतृत्वाला जेव्हा हे कळतं की नागरिकावरती अन्याय होतोय, कोणीतरी वाचा फोडणं गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजाराम गरुड साहेब या नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती जी कडेगावमध्ये होणार आहे त्यासाठी ते मैदानात उतरलेले आहेत. लोक नंतर बॅनर लावतील, फोटो लावतील, परंतु खऱ्या अर्थानं जर कडेगावमध्ये ही कृषी उत्पन्न बाजार समिती आली तर त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं श्री राजाराम गरुड यांचं असणार आहे. कारण की मी त्यांचा बघतो, मी त्यांचा पत्रव्यवहारही आता बघितला आहे. मुख्यमंत्री असतील, पणन मंत्री असतील, विविध DDR असतील, विविध निबंधकांना भेटणं असेल, जागेचा संदर्भ असेल, तहसीलदारांना भेटणं असेल, त्यांना निवेदन देणं असेल, अगदी त्या जागेची पाहणी करणं असेल, कोणती जागा निवडायची, कोणता कोपरा निवडायचा, किती क्षेत्रफळ आहे आणि किती क्षेत्रफळ आपल्याला आवश्यक आहे, कुठे बाजार भरला पाहिजे, असं दूरदृष्टी ठेवणार हे नेतृत्व आहे. मला वाटतं श्री राजाराम गरुड यांचं आपण आभार मानलं पाहिजे. या विषयातलं अतिशय उमदा नेतृत्व या कडेगावचं आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी आगामी काळात राजाराम गरुड साहेब तुम्ही लढा उभा करा या कडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी. आम्ही सगळे कडेगाव तालुक्याचे लोक एक दिलाने एक मतानं तुमच्या पाठीशी असू. धन्यवाद.